नमस्कार. तारांगण यूट्यूब चॅनलमध्ये मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवरती आपण आलोय आणि ते लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे. या मालिकेतली प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी आनंदी अर्थात दिव्या आपल्यासोबत आहे. आणि दिव्या, मला तुला विचारायचं आहे, छान नटून थटून नववधूचा साज तू चढवलेला आहे, तर ह्या लग्नाच्या वेळेला काहीतरी ड्रामा होणार असं ऐकलं. एकंदरीतच तुझ्या भूमिकेला काय पैलू आहेत, काय शेड्स आहेत, ते आमच्या सर्व प्रेक्षकांना सांग. नक्कीच. सगळ्यात आधी थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आणि आनंदीच्या व्यक्तिरेखेबद्दल जर सांगायला गेलं तर आनंदीचा प्रवास जो काही आहे तो आता आम्ही 100 एपिसोड कंप्लीट केल्याचं, त्या 100 एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी बघितलाच आहे. पण आनंदी हे जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जसं मी आता आधीच्या इंटरव्ह्यूमध्येही सांगितलं की आनंदीवर जी सर्वसामान्य घरातली एक मुलगी असते, जिच्यावर तिचे आईवडील लहानपणापासून जे काही संस्कार करत असतात, स्पेशली आया, की 7च्या नंतर घराबाहेर जाऊ नये, म्हणजे त्या मुलीची स्वप्न खूप मोठी असतात. पण कुठेतरी आईवडिलांच्या शब्दाखातर त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी ज्या असतात त्यामुळे ती मुलगी तशा पद्धतीने किंवा मला असं वाटतं की तिची शिकवण तिला जी काही मिळत जाते त्या अकॉर्डिंगली ती स्वतःला मोल्ड करत जाते. सो आनंदी ही अगदी तशीच आहे. ती तिचे आई जे सांगेल तीच पूर्व दिशा असंच समजत आली आहे अजूनपर्यंत. म्हणजे लग्नाच्या बाबतीतही की चला आता शिक्षण झालं आहे, पण शिक्षणानंतर प्रत्येक मुलीसाठी असं असतं की आता शिक्षण झालं की काय, तर मग लग्न. तर मग आई वडिलांच्या पुन्हा त्या गोष्टीमुळे ती लग्नासाठी तयार झाली, लग्न करून सासरी गेली, पण नवरा काही तिला तिचा व्यवस्थित मिळाला नाही. पण तरीही मुलींमध्ये कुठेतरी मला नाही माहीत, म्हणजे हे जन्मतः मुलींमध्ये ही गोष्ट असते की त्यांना कितीही त्रास झाला तरी त्या म्हणजे सासरी कितीही कुणीही त्रास दिला, कुणीही काही बोललं, नवऱ्याकडून त्रास असला तरीही त्या त्यांच्या माहेरी कळू देत नाही. त्या दोन्ही बाजू सांभाळत असतात आणि हे जन्मतः असतं त्यांच्यामध्ये. सो आनंदी ही अगदी तशीच आहे. आणि 4 वर्ष नवऱ्याचा त्रास सहनही केला तिने, पण जेव्हा गोष्ट तिच्या मुलावर आली, तिचं मूल तिच्याच नवऱ्याकडून पाडण्यात आलं आणि तिचं अबॉर्शन झालं, तेव्हा कुठेतरी तिने हा स्टँड घेतला की नाही, जर ही व्यक्ती आपल्या मुलाला च्या बाबतीत असा विचार करू शकते तर मग ही माझ्या जीवाचाही विचार करणार नाही. आणि मग कुठेतरी तो विचार करून ती तिच्या आई अण्णांच्या घरी आली. पण मग परत आई वडिलांना ही गोष्ट सांगायची कशी, मग तो एक प्रवास. पण इव्हेंच्युअली त्यांनाही कळलं, त्यांनाही तिची बाजू पटली. डिवॉर्स झाला, पण डिवॉर्स झाल्यानंतरही तिच्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स संपले नाहीत. कुठेतरी सार्थक हा तिच्या आयुष्यात आला एक मित्र म्हणून, आणि त्याचा खरं तर खूप मोठा सहभाग आहे. त्याने तिला उभं केलं, की तो सपोर्ट बनला तिचा, ज्याच्यामुळे तिच्यात पुन्हा तो एक आत्मविश्वास जागा झाला की नाही, अजूनपर्यंत मी सहन केलं, अजूनपर्यंत मी गप्प राहिले, पण आता मला माझं आयुष्य जे काही आहे पुढचं ते मला माझ्या पद्धतीने जगायचं, मला स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं, माझ्या आई अण्णांसाठी काहीतरी करून दाखवायचं. पण पुन्हा सोसायटीचा विचार करून आई म्हणजे त्याच मतांची आहे माझी की नाही, एकट्या मुलीचं आयुष्य हे फार खडतर असतं. आणि जरी तुझा डिवोर्स झाला असला तरी आता लोकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. सो तू अख्खं आयुष्य एकटीने नाही जगावंस अशी तिची इच्छा, म्हणून पुन्हा तिच्या शब्दाखातर ती लग्नासाठी तयार झाली आहे. पण कुठे ही तिच्या मनात नाही आहे, ती फक्त या बोल्यावर चढली आहे ते तिच्या आईला तिने जे काही वचन दिलं आहे त्यासाठी. सो अजूनपर्यंत हा आनंदीचा असा प्रवास होता. दिव्या, मुळात मन धागा धागा जोडते नवा या धागा जोडण्यात एक नातं आहे. तर तुझ्या आयुष्यातली जर रिलेशनशिप किंवा नाती होती ही जर डिफाईन करायची म्हटली तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या वैयक्तिक आयुष्यात? वैयक्तिक आयुष्यातली जर नाती डिफाईन करायची असली तर मी खरंच म्हणेन की जेव्हा मनापासून धागे जोडले जातात तेव्हाच ते नातं मला असं वाटतं की खूप काळ म्हणण्यापेक्षा लाईफ म्हणजे जोपर्यंत तुम्ही हयात आहात तोपर्यंत टिकतं, पण ती नाती मनापासून जोडली गेली पाहिजेत, फक्त नावापुरतं नाही. सो जर तुम्ही एखाद्याशी नातं जोडताय तर ते आयुष्यभर तुम्ही टिकवू शकाल का या गोष्टीचाही विचार करा आणि मगच ते नातं जोडा. मग ते कोणतंही नातं असो, फक्त ते नवरा बायकोचं किंवा मैत्रीचं असं नाही, कोणतंही नातं. मग जसं आता तुम्ही म्हणालात की हे तुमचे स्टुडंट्स आहेत, पण तुमचंही यांच्याशी काही ना काहीतरी नातं जोडलं गेलं आहे.
सो हे कायम तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं असतं ते कलाकारांचं आणि अर्थातच प्रेक्षकांचं नातं. दिव्या खूप चांगली बोललेली आहे आपल्याशी. आपण तिला खूप शुभेच्छा देऊया तिच्या करिअरसाठी तारंगण परिवार. थँक्यू. धन्यवाद.